स्थिरून अरे हा कुणाचा आवाज आला? लक्ष कुठे तव आहे? अरे जोगा लक्ष आहे कुठे तुझं? लक्ष कुठे तव आहे? वाणी ऐकून स्थिरावला जोगा. आतापर्यंत तो त्याच्या हिंदोळ्यावर झुलतोय, म्हणजे लक्ष त्याच्यामध्ये आहे. हिंदोळ्यावर झुलता, वाणी ऐकताच झुलता, भुईस खाली आदळला. आणि मग लक्षात आलं की अरे हो, हे काय झालं? माझ्या हातून एक एवढं मोठं पाप झालं. एका वस्त्रासाठी किती पापी ठरलो देवा मी, की तुला यावं लागलं मला आठवण करून द्यायला. माझ्याच भक्तीची, माझ्याच सेवेची, माझ्याच उपासनेची आठवण करून द्यायला तुला यावं लागलं. कापी किती किती घोर पापी, किती घोर पापी मी झालो. स्वतःला म्हणताय किती घोर पापी मी झालो, किती घोर पापी मी झालो. तळमळ लागे फार मनाला, तळमळ लागे फार मनाला, शिक्षा कुठली अपराधाला, दूर सारिले भगवंताला, दूर सारिले भगवंताला, घोर पापी मी झालो, किती घोर पापी मी झालो. मग काय केलंय? पितांबराचे करुणी तुकडे, पितांबराचे करुणी तुकडे, फेकी सारे जिकडे तिकडे, फेकी सारे जिकडे तिकडे. व्यर्थ कशाला ऐसा जगलो, व्यर्थ कशाला ऐसा जगलो, घोर पापी मी झालो, किती घोर पापी मी झालो. देवा मी काय करू? देव म्हणते शब्द फक्त ऐकू आले आणि विचार केला, देवा मी काय करू असं की हे पाप माझं दूर निघेल? देवा मी काय करू? आणि मग अजून एक भक्तीतलं तत्व आहे, नव्हे नीतिमत्तेतलं तत्व आहे, आचारातलं तत्व आहे. एखादा अपराध आपण केलेला आहे आणि ती चूक जर आपल्याला कळली ना, तर त्याची शिक्षा स्वतःला करून घ्यायची असते, अशी शास्त्राज्ञा आहे. म्हणून आपण म्हणतो ना, आपल्याकडनं काही चूक झाली, बोलताना चूक झाली की पूर्वीचे लोक काय करायचे? हा, छोटे छोटे आचार आहेत. चूक झाली की पटकन किंवा आपण बोलताना चूक झाली की आपण काय करतो? जीभ चावतो. ती काय असते? छोटीशी असते शिक्षा, पण आपण आपली केलेला आपण स्वतःला केलेली असते. मोठ्या शिक्षेसाठी कोणी स्वतःला किती आपण ऐकतो, कोणी स्वतःला जाळून घेतलं, कोणी काय केलं, कोणी जीव दिला, कारण ती अपराधाची भावना सहन होत नाही. आणि मग जोगाने विचार केला की मी काय करावं, आणि धावत सुटली. गावाच्या बाहेर आले, शेतामध्ये बघितलं एक शेतकरी शेत नांगरत होता. 2 बैल होते. त्यांनी काय केलं, एक बैल शेतकऱ्याला सांगितलं थांब जरा. बैल जोडीमधला एक बैल बाजूला केला, झुमानेवर ठेवला, दोरी आपल्या गळ्याला बांधून घेतली आणि त्याला सांगितलं जसं बैलाला पळवतोयस ना नांगरण्यासाठी तसंच पळव. शेतकरी विचार करतोय, ते म्हणतात विचार करू नको, तू तुझं काम सुरू ठेव आणि जितक्या जोरात पळवता येईल ना तितक्या जोरात बैल पळवायचे. शेतकऱ्यांनी आपलं काम सुरू केलं. तुतारी बैलाला टोचल्यावर बैल जोरात वेगानं पळू लागला आणि त्याच्या बरोबरच जोगांना पळणं हे क्रमप्राप्त होतं. देयर वॉज नो ऑप्शन, कारण शिक्षा स्वतःला करून घेत आहे आणि बैल धावतायत तसे जोगा थोड्या वेळापर्यंत धावले, कारण शरीर कमवलं होतं ना. 700 दंडवत एखादा माणूस जर रोज करतोय तर काय ताकद असावी अंगामध्ये. आता जिमला जातात ना, 2-4 वर्षानंतर रिझल्ट येतो. इथे 12 वर्षाची तपश्चर्या होती, तो जोर होतो. पण किती वेळ? शेवटी पशु आणि माणसामध्ये तुलना होऊ शकते का? आणि मग
आता धावता येईना तेव्हा देवा बैलाबरोबर खाली पडले ते, दोरी बांधलेली आहे आणि शरीर रक्त बंबाळ, इतक्या ठेचा, इतकं शरीर. आता तुम्ही कोणता पिक्चर आला संभाजी महाराजांचं काहीतरी दृश्य होतं, पण आता जोगाला त्याचा त्रास होत नाहीये, कारण जोगाजींनी मनामध्ये विचार काय विचार मनामध्ये केला की या अपराधी रक्ताचा एक एक थेंब माझ्या शरीरामधून निघून जाईपर्यंत तू थांबवू नकोस. आणि हे सुरू असताना इकडे भगवंत अशा भक्ताला सोडेल का? अरे आपल्याला साधं सुद्धा काही झालं तर आपण जातो ना, अनोळखी माणसाच्या पण मदतीस आपण जातो. मग अशा गीता दंडवती जोगांसाठी भगवंत येणार नाहीत का? इकडे जोग